नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे शेंगदाण्याची खमंग चटणी। बनवायला देखील अगदी सोपी आहे आणि कुठे प्रवासामध्ये घेऊन जाण्यास देखील उत्तम पर्याय आहे। प्रवासामध्ये काय होतं, तोंडाला चव राहत नाही, तर ही चटणी आहे सुक्की पण बनते आणि घेऊन जाण्यासाठी काही अडचण देखील येत नाही। इतकी सोपी चटणी आहे। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। अगदी सोप्या पद्धतीने झटपट पटापट होणारी चटणी आहे। तर सुरुवातीला मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आहेत एकदम कमी गॅसवर छान खमंग असे भाजणार आहे। शेंगदाणे खमंग भाजायचे म्हणजे चटणीला खमंगपणा येतो। मोठा गॅस ठेवून अजिबात शेंगदाणे भाजायचे नाहीत, त्याने काय होतं, वरची सालं आहेत ती करपली जातात आणि आतमधून कच्चीच राहतात शेंगदाणे। तर इथे शेंगदाणे देखील छान खमंग भाजून झालेले आहेत। थंड करायला ठेवते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चटणी करणार आहे। तुम्हाला खलबत्त्यामध्ये करायची असेल तर करून घेऊ शकता। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या छान अशा प्रकारे वाटून घेतलेल्या आहेत। लसूण आहे सुरुवातीलाच वाटून घ्यायचा, त्याने चटणी फार खमंग आणि सुगंधित अशी तयार होते। तर आता यामध्ये घालते भाजून घेतलेले, थंड करून घेतलेले शेंगदाणे आणि 1 चमचा लाल तिखट आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। छान असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे। अगदी बारीक अशी वाटलेली नाही, थोडी जाडसरच ठेवलेली आहे। तर पहा, यामध्ये थोडे थोडे शेंगदाण्याचे तुकडे देखील दिसत आहेत। तर या पद्धतीने छान असे शेंगदाण्याची खमंग चटणी तयार झालेली आहे। तोंडाची चव गेलेली असेल किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी अगदी छान उत्तम अशी चटणी आहे खमंग शेंगदाण्याची चटणी। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।